भारताचा क्रीडा इतिहास यंदा एका नव्या पर्वाची साक्ष देणार आहे। कारण 2025च्या ICC महिला वन डे क्रिकेट विश्वचषक आपल्या भूमीवर रंगणार आहे। हा केवळ एक क्रीडा सोहळा नाही तर देशातील कोट्यावधी चाहत्यांचा आशा अपेक्षांचा उत्सव आहे। पहिला सामना बंगळुरूच्या ऐतिहासिक चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगेल आणि जवळपास सर्व सामने दुपारी 3 वाजता सुरू होतील। ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघांपासून पाकिस्तान सारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपर्यंत सर्व संघ भारतात एकाच ध्येयाने येतील, विजेतेपद जिंकण्यासाठी। पण घरच्या मैदानावर खेळताना भारतीय महिला संघाला मिळणारा प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा आणि वातावरणाशी असलेली ओळख हा एक मोठा मानसिक फायदा ठरणार आहे। या स्पर्धेत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या 3 खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा समावेश आहे। कर्णधार हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेटची प्रेरणादायी प्रतिमा आहे। तिच्या 149 वन डे सामन्यांतील 4069 धावा आणि 37.67 च्या सरासरीमुळे तिचे स्थान अभेद्य आहे। तिच्या 171 धावांच्या ऐतिहासिक खेळीने आजही महिला क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरले आहे। यावेळेस ती केवळ कर्णधार नाही तर संघाची प्रेरणादायी नेतृत्व आणि निर्णायक क्षणी सामन्याचे पारडे झुकवणारी खेळाडू आहे। तिच्या नेतृत्वाखाली संघाने लढाऊ वृत्ती कायम ठेवली तर घरच्या मैदानावरचा हा विश्वचषक भारताच्या झोळीत पडू शकतो। स्मृती मंधाना ही भारताची खऱ्या अर्थाने रन मशीन आहे। 105 सामन्यांमध्ये 4588 धावा आणि 46.34 ची सरासरी हे आकडे तिच्या सातत्याची साक्ष देतात। तिचा सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि जलद धावा करण्याची क्षमता तिला जागतिक दर्जाची सलामीवीर बनवते। सामन्याच्या पहिल्याच 10 षटकांत तिची बॅट रंगात आली तर प्रतिस्पर्धी संघावर प्रचंड दबाव निर्माण होतो। विश्वचषकात तिची स्थिरता आणि आक्रमकता विजयाचा पाया ठरणार आहे। जेमिमा रॉड्रिग्ज ही मधल्या फळीतली चपळ आणि बहुमुखी खेळाडू आहे। 50 सामन्यांमध्ये 1439 धावा करताना तिने परिस्थितीनुसार खेळण्याची अद्भुत क्षमता दाखवली आहे। गरजेच्या वेळी ती जलद धावा करते तर विकेट्स पडत असतील तेव्हा संयमाने डाव सावरते। तिच्या फटक्यांतील चपळता आणि सामन्याच्या प्रवाहानुसार खेळ बदलण्याची कला भारतासाठी निर्णायक क्षणांमध्ये अमूल्य ठरू शकते। याशिवाय तिच्या गोलंदाजीने संघाला अधूनमधून महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या आहेत, ज्यामुळे ती गेम चेंजर ठरते। घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा भारतीय संघाला मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। चाहत्यांचा उत्साह, मैदानात घुमणारे भारतचे जल्लोष आणि तिरंग्याने सजलेली प्रेक्षकगृहे हे सगळं प्रत्येक खेळाडूच्या मनोबलात दुपटीने ऊर्जा भरणार आहे। यावेळी विश्वचषक फक्त चेंडू आणि बॅटच्या लढाईपुरता मर्यादित राहणार नाही तर तो मानसिक ताकद, संघभावना आणि भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात ठरणार आहे। हरमनप्रीतची नेतृत्वगण, मंधानाची सातत्यपूर्ण धावफेक आणि जेमिमाची बहुमुखी कामगिरी या तिन्हींचा मिलाप जर योग्य क्षणी फळाला आला तर 2025चा महिला वन डे विश्वचषक हा भारताच्या नावावर होईल आणि संपूर्ण देशाला अभिमानाची नवी पर्वणी लाभेल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।